मित्रांनो आपल्याला हा नंद दिसतोय येळागावकरांचा हरण्या. चांगल्या रीतीचा पळ आहे त्याचा, जाईल तिथं फायनल करतोय. आज बघूया कोणासोबत पळाला आणि आज कसं नियोजन झालं. आता पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि पुन्हा एकदा त्याचा परिचय सांगा. आमचं गाव रेट्रे बुद्रुक. आमच्या इथं संभा आहे कराडमध्ये. दुई खांदी पळतोय. इब्राहिम शेठ यादगाव यांचा बैल आहे. आता फायनल हा किती दिवसातून तुम्हाला भेटला? हा फायनल तरी महिन्यातून. फॉर्च्युनरला पळालो, तासफॉल झालेलं. परत ना आपल्या ह्याच्यात पळालो, पुसेगावला पळालो. गट काढलेला, सेमीला कडन लागलेली गाडी 4 नंबरला उतरली. तिथनं परत ना आजचं ही मैदान आणि इथं आज फायनलला राहिलंय. गाडीनं मार खाल्ल्यानंतर पैरे भेटतात का व्यवस्थित? नाही, लय प्रॉब्लेम येते. लय माणसासनी आज आम्ही पळालो त्याचा आम्ही मागितलेला बैल, ती म्हणली पुढच्या मैदानात कोणती असं विषय. म्हणजे गाडी जर टक्कर झाली तर 100% तोच पैरा परत होतोय. होतंय. काय माणसं लांबची नाही ती, आपली जवळचीच माणसं आहे ती. काय असं काय आपल्याला काही खुन्नस बिन्नस काय नव्हती अशी. हा, जवळचीच माणसं आहेत ती पण आपल्या. फक्त बैलाला साध्य करून दाखवायला लागतं. साध्य करून दाखवायला लागतंय, आपण कुठं कमी पडणार नाही. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्र असं झाले आता. साध्य करून दाखवायला लागतंय, सिद्ध करायला लागतंय की बाबा मी कमी नाही, माझ्यासोबत पायरा केला तर 100% गुलाल होईल. काय करता तुम्ही? काय बैलाच्या मागणं असतो नियोजन, ते काय असेल काय म्हणजे नियोजन म्हणजे काय असतं तुमचं दिवसभर की आम्ही ह्या गोष्टी करतो? काय म्हणजे बैलाचं कुठलं वासरू घालायचं कुठल्या मैदानात त्याचं नियोजन. मित्रांनो बघा, मॅनेजर एवढ्या लहान वयात मॅनेजर झाले 100%. आज त्यांच्याकडून काय वेगवेगळं जाणून घ्या. आता एवढं लहान वय आहे का? आता कितवीत आहे तुम्ही? कॉलेज करता का काय करता? कॉलेज 11वीत आहे. मग 11वीत असून मॅनेजर पद कसं काय भेटलंय? पद काय आधीपासूनच बैल होते आपल्या आधीपासूनच. कारण काय होतं, आता मॅनेजर म्हणलं तर जुनी जाणती लोक लागते. ती तुम्ही एकदम जवान आहे 11वी म्हणजे. काय नक्की मॅनेजर की म्हणजे नक्की काय असतं? बरीच जण म्हणते की मॅनेजर बैलगाडी क्षेत्रात लय झालं. मॅनेजर की म्हणजे नक्की काय करता? काय म्हणजे पैरा सुचवायचा, मलकासनी येऊ घालायचा, येऊ घालायचा. हा, आपल्या बैलाला पुरला पाहिजे त्यानुसार घालायचा. काय बघता पुढच्या बैलात की बाबा असा पैरा भेटला पाहिजे, ह्या असा पैरा भेटला तर गुलाल भेटल? पुढचा बैल म्हणजे बघूनच आम्ही घालतो ना, म्हणजे बैलाला पण टिकला पाहिजे असा विषय. पण ह्या बैलासोबत बाबा काय बघता की बाबा टिकला ना, म्हणजे नक्की त्या बैलात काय खासियत पाहिजे? त्या बैलात म्हणजे पुढच्या रानाला खालनं तरी साथ दिली पाहिजे वासरानं. पुढच्या रानात एकटा ओढून लावतो एकट्या जीवावर. तुम्हाला फोन येतात काय पायऱ्याला? हो, येते ते की नंबर आहे फोन सगळे त्याला. मित्रांनो बघा, एवढ्या लहान वयात एवढं सगळं मॅनेज करते ती. काय जबाबदारी असते मॅनेजर लोकांच्या? जबाबदारी काय म्हणजे काय असेल ते बैलाचं, बैल धुयाचा, कधी मैदानाचं चालवायचं. सगळं 7-8 किलोमीटर चालवतो छकड्याला झोपून आवताला परत. म्हणजे बघा, नियोजन म्हणजे नुसतं नियोजनच नाही, सगळ्या गोष्टी करायला लागते त्या बारीक सारीक. काय करता तुम्ही त्याच्यासोबत? आज उभं राहिलाय, टीम मेंबर आहे तुम्ही. काय आपल्या घरातच आहे, समाज आहे. मग काय नाही, रेट्रात आहे कॅनोलवर. दररोज चालवाय नेतो आम्ही, असंच आपल्या रानाकडे चालवाय नेतो. कधी कधी झोपून नेतो. आणि काय नाही, दररोज पोरं त्याच्यापाशी असते ती बसाय उठाय. दररोज कामावून आले की पोरं पहिल्यांदा त्याच्यापाशी ती. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रामुळे नाद लागला सगळ्याच. आता काय ह्या बैलगाडी क्षेत्राच्या नादाविषयी काय सांगचाल 2 शब्द? हे माझे मित्र आहे ती, आणि मी ह्यांच्या नादामुळे मी आज बघायला आलो, पहिल्यांदाच आलोय बघायसाठी. आणि मला बघून आज लय आनंद झालाय की बैल चांगला पळतोय आणि आज गुलाल करूनच जा. आता पहिल्यांदा तुम्ही आला, काय अनुभव आला पहिला? तर ही तर जुनीच आहे ती सगळी. हो, ही जुनी आहे ती, पण ह्यांनी मला आधीच सांगितलेलं की असा असा बैल आहे आपला, तो पळतोय, मग एक दिवस ये तू बघायला, म्हणून मी आज आलोय बघायसाठी. मग बाकीच्या ह्याच्यात ह्या आनंदाचं वेगळं पण काय जाणवलं का? हा आनंद खूप वेगळा आहे, सांगू शकत नाही. मित्रांनो खरं आहे त्यांचं. नवीन जरी नौका माणूस असला तरी ह्यात
स्वतःला झोकून देतो, वाहून जातो आणि दिवसभर उन्हात अनात फिरत असतो. आता कुठली कुठली मैदान आतापर्यंत झाली चांगली? आता चांगली विंगाचं एक झालं, पुसेगावचं झालं, हे आजचं एक. परत ना पेडगावला सेमीला 2 नंबरला उतरलेली गाडी आहे, 2 वेळा पेडगावला जाऊन. त्याच्यावर परत ना राहिलेली एक डाव पेडगावला 5 नंबर केलेला आपण, रायफल संघ पाचवडचं अण्णा आहेत त्यांच्या संघ राहिलेलो आपण. आता तुम्ही सगळी टीम दिसताय पण मालक जास्त पुढे येत नाही ते कॅमेऱ्याच्या, असं का? कारण की सगळं पोरांच्याकडेच नियोजन असते, मालक असं कुठल्याच ह्याच्यात पुढे होऊन कधीच करत नाही ती. सगळं पोरांच्या जबाबदारी, सगळं त्यांचं त्यांनी करायचं, सगळं काहीच नाही बाकी. 2 दिवसाला येऊन बैल बघून जाते ते, आणखीन दररोज व्हिडिओ पाठवायचे त्यासनी, त्यांच्यासाठी मनासाठी बघायसाठी त्यासनी आपण दररोजच आहे, ती नाही ती. त्यासाठी आपण दररोज व्हिडिओ करतो, त्याचं दररोज त्यासनी पाठवतो. गाव लांब नाही, तिथनं 18 किलोमीटर आहे, तरी पण आपलं त्यांचं व्यवसाय आहे, त्यामुळे त्यासनी वेळ नसतो. आता यश तर आज भेटलेलं आहे, पण तुम्ही अपयश हार पण पत्करलेले भरपूर वेळा. त्या हारीतून काय शिकला आणि आज काय शिकला? आज यश भेटलं ना, हारल्यानंतर काय आणि यश भेटल्यानंतर काय? हरल्यावर गप म्हणजे आपण काय कोणाला गप जायचं, आपलं भरायचं जायचं. जिंकल्यावर पण काय असा विषय नाही की गुलाला काय ह्याच्या आधी पण होता, पण हे बैल आणल्यानंतर वेगळंच हे आहे आपल्याला. बैला विश्वासच आहे, जाईल त्या मैदानात राहणार, पण पहिरा चांगला पाहिजे. आता बघूया पण आता नवीन जी मुलं आहेत तुमच्यागतच, त्यांना काय सांगचाल की आज हारलोय, काय करणार पुढं? काय आज हारलोय, आपल्या बैल कुठे कमी पडलाय का बघायचं, महत्वाची गोष्ट. मग त्याचा व्यायाम घ्यायचा, त्यानंतर मग बघायचं, पहिरा करायचा, मग पळवायचं. आणि मित्रांनो बघा, अभ्यास करते ती आणि अभ्यास केल्यानंतर आज तुमच्या पुढं आहे, यश भेटलेलं आहे आज. आणि ज्यावेळेस यश भेटतं त्यावेळेस आनंद वेगळाच आहे बैलगाडी क्षेत्रात, कारण दिवसभर उन्हात अनात सगळी टीम मेंबर फिरत असतात आणि त्याचं कष्टाचं फळ भेटतं. त्यावेळेस वेगळाच एक म्हणजे काहीतरी वेगळं भेटलं का वाटतं. कारण आता बाकीच्या गोष्टी आपण करतो, पण ज्यावेळेस कष्ट करत असतो बैलावरती आणि गुलाल भेटतो, त्यावेळेस बऱ्याच मुलाखती घेतल्या तर मुलं भरपूर खुश होते. ती मुलाखत पोरासनी पहिल्यापासूनच आवडत होती, कोणी येतच नव्हतं आमची मुलाखत घ्यायला. आज पहिल्यांदा तुम्ही आला. आता बघूया आता कसं होतंय, आता मुलाखती मार्फत कसं आपण वर जातोय. आता काय आता कसा पायरा तुम्हाला पाहिजे ती पण सांगा. आपल्याला काय, आपला लय करून आपण 10वीनं बैल आणतो, आपल्याला उजवीचाच बैल पाहिजे. आपल्याला उजवीने पण पळतो, पण पहिला फेरा आपण घालत नाही, दुसऱ्या फेऱ्याला उजवीनं घालतो आपण. पहिला फेरा 10वीनं, 2 खांदी बाहेरनं पळतोय, काही नाही. मॅनेजर तुमच्याकडे येतो, कॉन्टॅक्ट नंबर द्यायला लागतोय का की बाबा मला पायऱ्याला बाबा हे कॉन्टॅक्ट नंबर आहे? घ्या की. 93 56 10 58 32. तुमचं नाव सांगा आणि पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव सुनील तांबे. 93 56 58 32. मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट आणि पायरा देणार का? देणार की. मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा, तुम्ही 100% कॉल करा, पायरा ते देणार आहेत. आणि जर त्यांना पटला पायरा तर 100% तुम्हाला देतील. तर मी ही शुभेच्छा करतो तुम्हाला की जसा आज गुलाल भेटलाय तसाच कायम गुलाल भेटेल. धन्यवाद.